नमस्कार, तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये। तर आज मी बनवलेला आहे 1.5 किलोचा केक आणि हा केकची ऑर्डर माझ्या मुलाचीच आहे। म्हणजेच मी माझ्या मुलासाठी हा केक स्पेशल असा बनवलेला आहे आणि मी जास्त असं पूर्ण व्हिडिओ दाखवला नाही। म्हणजेच जे काही फायनल क्रम कोट वगैरे फिनिशिंग वगैरे दाखवलेलं नाही। तर शॉर्टकटमध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण मला व्हिडिओ बनवायला खूप टाइम भेटला नव्हता। तर बघा अशा पद्धतीने हा मी स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक बनवलेला आहे आणि अशा पद्धतीने मी याचं डेकोरेशन करत आहे। तर बघा मी फक्त यामध्ये 2 कलर यूज केलेले आहेत, ते म्हणजे ब्ल्यू आणि रेड। तर अशा पद्धतीने आपण मोदक नोझलने खालची आणि वरची बॉर्डर पूर्ण कव्हर करून घ्यायची आहे आणि खूप सिंपल असं डेकोरेशन केलेलं आहे, परंतु खूप छान असा हा केक आपला दिसणार आहे। तुम्ही याचा फायनल लुक नक्की बघा। आणि हा माझ्या खास मुलासाठी मी बनवलेला केक होता आणि हा स्पायडरमॅन थीम केक आहे। तर त्याला स्पायडरमॅन वगैरे खूप आवडतात, तर मी त्याच पद्धतीने टॉपर वापरून हा केक सिंपलमध्ये बनवलेला आहे। तर बघा हे माझे केकचं छोटंसं डेकोरेशन आहे। तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा। तर बघा मी नंतर याला छान असं सिल्वर स्प्रे केलेला आहे आणि अशा पद्धतीने याला खूप शाईन आलेली आहे आणि खायला सुद्धा खूप टेस्टी असा हा केक होता। तर बघा अशा पद्धतीने माझे हे डेकोरेशन करून झालेलं आहे आणि नंतर माझ्याकडे काही स्पायडरमॅनचे टॉपर होते, ते मी सर्व याच्यावरती लावलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता मधोमध छान असा हा टॉपर लावून घेतलेला आहे आणि तुम्हाला आवडेल अशा पद्धतीने तुम्ही या टॉपरच्या सहाय्याने डेकोरेशन करू शकता। तर मी बघा मला जिथे छान वाटले त्या पद्धतीने मी हे डेकोरेशन केलेलं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा। तर खूप छोटासा हा व्हिडिओ आहे। तर बघा अशा पद्धतीने मी हे सर्व टॉपर लावून घेतलेले आहेत आणि हा 1.5 किलोचा केक आहे। जर विकायचा म्हटलं तर मी फक्त हा 800 मध्ये सेल केला असता। तर बघा अशा पद्धतीने माझा हा केकचा फायनल लुक आहे। तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा। आणि माझ्या मुलाला सुद्धा हा केक खूप आवडला होता कारण त्याला फक्त सिंपल असं डेकोरेशन हवं होतं। तर अशा पद्धतीने माझ्या या केकचा फायनल लुक आहे। तुम्हाला जर माझा केक छान वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा आणि नंतर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।